आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीची आज तिसरी यादी जाहीर होणार आहे। 16,96,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत कर्जमाफीची योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या 94,000 आणि अन्य कारणांनी 46,000 म्हणजेच 1,40,000 शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यानंतर ही यादी जाहीर होणार आहे। मोठे मोर्चे आणि लगातार धडका या विधानसभेवर भारतीय जनता पक्षाने केल्या आणि त्यातनं कर्जमाफी सारखा मुद्दा ऐरणीवर आणला आणि म्हणून मी पण निर्णय केला, अण्णांना तर काही देता येत नाही, पण इथे यायच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच या ठिकाणी यावं आणि म्हणून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले। आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करणार। हे प्रामाणिकपणे या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे। आपल्याला दुसरं मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे या देशामध्ये छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं मराठी साम्राज्य जे आहे, मराठ्यांचं जे साम्राज्य आहे, हिंदवी स्वराज्य आहे, या हिंदवी स्वराज्याला विस्तारित करण्याचं काम, ते स्थिरावण्याचं काम आणि अखिल हिंदुस्थानामध्ये त्यावेळेस मोगलांनी हिंदूंच्या आराध्य दैवतांना मोडलं होतं। त्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भारतामध्ये त्या सगळ्या देवालयांचं घाटांचं निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। मी पण निर्णय केला, अण्णांना तर काही देता येत नाही, पण इथे यायच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच या ठिकाणी यावं आणि म्हणून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले। आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करणार। हे प्रामाणिकपणे या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे। आपल्याला दुसरं मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे या देशामध्ये छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं मराठी साम्राज्य जे आहे, मराठ्यांचं जे साम्राज्य आहे, हिंदवी स्वराज्य आहे, या हिंदवी स्वराज्याला विस्तारित करण्याचं काम, ते स्थिरावण्याचं काम आणि अखिल हिंदुस्थानामध्ये त्यावेळेस मोगलांनी हिंदूंच्या आराध्य दैवतांना मोडलं होतं। त्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भारतामध्ये त्या सगळ्या देवालयांचं घाटांचं निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। दुर्दैवाने आमचा समाज त्यांचं जन्मस्थळ देखील विसरला होता, पण अण्णा मात्र विसरले नव्हते आणि म्हणून अण्णांनी त्या ठिकाणी ठरवलं की हे जन्मस्थळ शोधून काढायचं। मग चोंडीमध्ये आहे, मग चोंडी कुठे आहे? मग पहिल्यांदा असं लक्षात आलं की ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात आहे, पण मग ते शोधून काढलं नाही, ते अहिल्यानगर म्हणजे तेव्हाच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे।
आणि शेवटी अण्णांनी ते स्थळ केवळ शोधलं नाही, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या स्थळाचा विकास करण्याची सुरुवात ही जर कोणी केली असेल तर ती अण्णासाहेब डांगेंनी त्या ठिकाणी केली. हे मला अतिशय आनंद आहे. ते स्थळ तर त्यांनी शोधलंच, त्याच्या पाठोपाठ आमच्या राम शिंदेंनाही त्यांनी शोधून काढलं आणि तिथला आमदार केलं. आणि आता राम शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आमच्या सरकारने त्याही चोंडीचा पूर्ण कायापालट करण्याकरता जवळजवळ 700 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला. त्याचं काम देखील सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये जे कार्य अण्णासाहेबांनी सुरू केलं होतं ते पूर्ण करण्याचं काम आपण करणार आहोत. तिसरं महत्वाचं काम हे म्हणजे वाटेगाव इथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक. या अण्णाभाऊंनी 27 भाषांमध्ये आणि भारताच्या नाही जगाच्या 27 भाषांमध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य प्रकाशित झालं. त्यांचं जन्मगाव असलेल्या वाटेगावमध्ये देखील संघर्ष करून अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे तयार करण्याचं काम अण्णांनी केलं. आता अण्णा आपल्या सरकारने त्याही स्मारकाकरता ॲडिशनल जागा ॲक्वायर केली आहे आणि तेही स्मारक भव्य करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय. आणि त्यांचं घर असलेलं चिरागनगर तिथली सगळी मुंबईची जागा आम्ही ॲक्वायर केली आणि त्याही ठिकाणी एक अत्यंत मोठं अशा पद्धतीचं त्यांचं स्मारक तयार करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय. खरं म्हणजे अण्णांनी सामाजिक क्षेत्रात तर काम केलंच, पण शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्य प्रत्येक संस्था ही उत्तम चालली पाहिजे. आज अण्णांनी सुरू केलेल्या आश्रमशाळा महाराष्ट्रातल्या ज्या सर्वोत्तम आश्रमशाळा आहेत त्यामधली आश्रमशाळा अण्णांनी सुरू केलेली आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेच्या नावावर केवळ अनुदान लाटायचं आणि खोपट्यामध्ये मुलांना ठेवायचं अशा मानसिकतेचे अण्णा कधीच नव्हते. आणि म्हणून त्यांनी अतिशय सुंदर आश्रमशाळा तयार केली. आजही या 2 संस्थांचं उद्घाटन आम्ही केलं. आज आष्ट्यामध्ये त्याला आपण वर्ल्ड क्लास एज्युकेशन म्हणू शकतो. अशा प्रकारचं शिक्षण हे अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. एवढंच नाही, सहकाराच्या क्षेत्रात दीनदयाल सूतगिरणी त्यांनी सुरू केली. आजही त्यावेळी सूतगिरण्यांसमोर अनेक अडचणी आहेत, अनेक सूतगिरण्या बंद पडत आहेत. अशाही काळामध्ये चांगल्या पद्धतीनं सूतगिरणी चालवण्याचा प्रयत्न अण्णा त्या ठिकाणी करतात आणि स्वतःसोबत अनेक लोकांना त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम त्या अण्णांनी या ठिकाणी केलं. आज किमण भाऊ आणि विश्वनाथ भाऊ हे चांगल्या पद्धतीने काम सांभाळत आहेत. किमण भाऊनी आणि मी तर मागच्या काळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये आम्ही दोघे एकत्रित प्रदेशावर काम करत होतो. नंतर आपल्याला कल्पना आहे अण्णांचा स्वभाव परखड आहे, जे आहे ते तोंडावर आहे, नाही पटलं तर रामराम अशा पद्धतीनं काही काळ त्यांनी रामराम केला होता. पण त्यांच्या मनात राम कायम असल्यामुळे ते पुन्हा रामाच्या पक्षात परत आले आणि निश्चितपणे त्या काळात पक्षात नव्हते तेव्हाही त्यांनी रामाचं नाव घेणं कधी सोडलं नाही, आपल्या विचारापासून कधी फारकत घेतली नाही. आणि आपण जर हे आत्मचरित्र वाचलं, कुठली गोष्ट लपवली नाही, परखडपणे प्रत्येक गोष्ट ही अण्णांनी या ठिकाणी मांडली आहे. आज सगळ्यांनी खरं म्हणजे अपेक्षा व्यक्त केली अण्णांनी 100 वर्ष जगावं, ते जगणारच आहेत. पण आपल्याला माहिती आहे अण्णांना वैदू देखील म्हणतात. अण्णांकडे खूप जडीबुटी आहेत.
अण्णांना जुन्या वनस्पतीचं ज्ञान आहे. अनेक लोकांना अण्णांनी चांगलं केलंय. आणीबाणीच्या काळात जेलमध्ये असताना देखील अनेकांना अण्णांची जडीबुटी कामात यायची. त्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण नाही दादा. अण्णा स्वतः जडीबुटी घेणार आणि 100व्या वर्षी देखील असेच परखडपणे या ठिकाणी भाषण करतील. आणि चिमण अण्णा मी सांगतो, अण्णांच्या 100व्या वर्षाला या देशाचे प्रधानमंत्री मोदीजीच असतील. आणि मोदीजींना घेऊनच याच मैदानावर अण्णांची 100वी साजरी करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित येऊ. ईश्वराने अण्णांना खूप आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांनी